Friends, welcome to our English session. We have already seen that is the first part of the lesson, The Boy Who Broke the Bank. This lesson's author is Ruskin Bond. Now let's see the second part of the lesson. In the second part, when Mrs. Bhushan and Mrs. Srivastav met each other under the tamarind tree, that times what happened? Shocking, remark Mrs. Bhushan. ज्यावेळेस मिसेस श्रीवास्तव यांनी सांगितलं की पीपलनगर बँकेतल्या जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा मिळत नाही आहे किंवा मिळत नाही आहे, ती बँक त्यांना पगारसुद्धा देऊ शकत नाही आहे. आणि त्याच वेळेला मग या ठिकाणी मिसेस भूषण यांनी रिप्लाय केला, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. मग त्या अशा या पद्धतीने म्हणाल्या की झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाही, याचा अर्थ असाच आहे की त्यांची जी काही परिस्थिती आहे मस्ट बी इन अ बॅड वे, म्हणजेच त्यांची अतिशय बिकट परिस्थिती आली आहे, त्यांची परिस्थिती बिकट दिसते. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर, बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही. देन शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop, talking with the owner. आता त्यांनी काय केलं, चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तव यांचा निरोप घेतला. म्हणजे मिसेस श्रीवास्तव त्या ठिकाणी थांबल्या आणि मिसेस भूषण तिथून निघाल्या. कोणाला शोधायला? आपल्या जे काही हजबंड असतात आपल्या पतीला शोधायला त्या निघाल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. तो त्यांचे जे काही मिस्टर होते, त्यांचे जे काही पती होते, ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर तिथल्या मालकाशी गप्पा मारीत बसले होते. मग तिथं गेल्यानंतर त्या काय म्हणाल्या बघा. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. I've been looking for you for almost an hour. Where did you disappear? तिथं गेल्याने त्या त्यांना म्हणाल्या, सो देअर यू आर, तुम्ही इथे बसलात. अहो मी तुम्हाला 1 तासापासून सगळीकडे शोधते आहे, कुठे गायब झाला होता? असं त्यांना एक प्रश्न त्यांनी विचारला. मग मिस्टर भूषण काय म्हणतात? नोवेअर, रिप्लाइड मिस्टर भूषण. Had you remained stationary in one shop, I might have found you, but you go from one shop to another like a bee in a flower garden. मग त्या ठिकाणी मिस्टर भूषण काय म्हणाले बघा, नोवेअर, कुठेही नाही, मी इथंच तर होतो. तू एकाच दुकानात स्थिर असतेस का? म्हणजे मी तुला शोधू शकलो असतो. एका दुकानातून दुसऱ्या दुकानात, दुसऱ्या दुकानातून तिसऱ्या दुकानात तू जाते. म्हणजेच तू फुलांच्या बागेतल्या एका मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात असते, फिरत असते. असं त्यांना एकदम मिस्टर भूषण आपल्या ज्या मिसेस भूषण बायको आहे त्यांना ते म्हणाले. मग त्या काय म्हणाले बघा, डोंट स्टार्ट ग्रंबलिंग, द हिट इज ट्राईंग इनफ. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपलनगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. डोंट स्टार्ट ग्रंबलिंग. आता ग्रंबलिंग म्हणजे काय? कुरकुर करणे. उगीच कुरकुर करू नका. द हिट इज ट्राईंग इनफ. एक तर उकाड्याने एवढं हैराण केलं, एवढं हैराण झाले मी, गरम होतं आहे मला. आणि तुम्हाला माहिती आहे का पीपलनगरमध्ये काय चाललं कुणास ठाऊक? आता बघा, इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरफ्ट. बँकरफ्ट म्हणजे काय? विदाऊट इनफ मनी टू पे व्हॉट यू ओ, फायनान्शियली रुइंड. म्हणजे एकदमच दिवाळखोरी आली बँकेवर, दिवाळखोरीची वेळ आली आहे असं त्या म्हणाल्या. मग कमल किशोर जो होता त्या ठिकाणी ते काय म्हणतोय बघा, व्हॉट्स दॅट, काय म्हणालात? सिटिंग अप सडनली, विच बँक. अगदी
कमल किशोर पटकन ताडकन उठून उभा राहिला आणि म्हणाला, काय म्हणालात? कोणती बँक? कोणत्या बँकेबद्दल तुम्ही बोलतायत मिसेस भूषण? मग मिसेस भूषण म्हणाल्या, वाय द पीपल नगर बँक ऑफ कोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. अहो अर्थातच पीपल नगर बँक. मी असं ऐकलंय की त्या त्या पीपल नगर बँकेतले जे काही कर्मचारी आहे ना, त्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पगार त्यांनी बंद केलाय. कोणत्याही प्रकारचा ते पगार देत नाहीये. अहो किशोर दादा, तुमचं अकाउंट तर नाही ना तिथं? तुमचं खातं आहे की काय तिथं? असं त्यांनी त्या उद्गारल्या. नो बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम्ड. माझं नाही, पण माझ्या शेजाऱ्याचं आहे की. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आता बार्बर शॉप म्हणजे काय? न्हाव्याचं दुकान. म्हणजे तो एकदम पटकन म्हटला की नो बट माय नेबर्स हॅज. माझा काही जो नेबर आहे शेजारी, त्याचं आहे की तिथं अकाउंट. आणि त्या भिंतीपलीकडच्या एक मध्ये भिंत होती, त्या भिंतीपलीकडच्या दुकानात किंवा तिथं शेजारीचं एक न्हाव्याचं दुकान होतं. आणि त्या दुकानदाराला त्या कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर आणि त्यांनी त्याला हाक मारली. मग तो काय म्हणाला बघा, दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? आता लेटेस्ट म्हणजे काय? कोणती एखादी न्यूज. अरे दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. अरे ताजी बातमी ऐकलीस का? पीपल नगर बँक जी आहे ना, ती बंद होणार आहे म्हणे. लवकरात लवकर काय कर, तुझे पैसे तिथून काढून घे, नाही तर तुझे पैसे सगळे जातील. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो त्यांना दीपचंदला म्हणाला. See the next. Then Dipchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंदनी ऐकलं, अरे बापरे, काय करायचं? पीपल नगर बँक कोलॅप्स होणार, पूर्ण कोलमडली आहे, कोलॅप्स झाली आहे, बुडाली आहे, बंद पडायला आली आहे. आता काय करायचं? आणि दीपचंद त्या ठिकाणी आता तो त्या दुकानामध्ये केस कापत होता. आणि एका जो काही एल्डरली जेंटलमन होता, वयस्कर एक गृहस्थ होता, त्याचा ते केस कापत होता. आणि ही बातमी त्यांनी जशी ऐकली तशी त्याला एक पटकन आपण म्हणतो ना, एक शॉक बसला. आणि शॉक बसल्यानंतर स्टार्टल्ड दॅट हिज हँड शुक, आणि थोडासा त्याचा हात हलला. आणि हात हलल्यामुळं काय झालं, हे नेक्ट हिज कस्टमर राईट इयर. आणि त्यांनी हात हल्ल्यामुळं त्या जो काही उजवा कान होता त्या कस्टमरचा, गिऱ्हाईकाचा, तो उजवा कानच त्याच्याकडनं कापला गेला. द कस्टमर एल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. जो काही कस्टमर होता, एक एल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस, एक तर वेदना पण होतं, त्या डिस्ट्रेस म्हणजे ही बातमी पण ऐकली होती आणि या बातमीने त्यांना एक असं ते एक प्रकारे त्यांना ते ओरडले. एल्प म्हणजे काय? ओरडले. एल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. एक तर का ओरडले? एक तर त्यांना वेदना झाली होती, त्यांचा कान कापला होता, आणि अजून दुसरी एक भयंकर बातमी त्यांनी ऐकली. म्हणजे या भयंकर बातमीचा, ऑफुल न्यूज म्हणजे भयंकर बातमी, ऑफुल जी काही न्यूज होती त्याचा त्यांना धक्का बसला. त्यांनी काय केलं बघा, विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. आता मानेच्या एका बाजूला केस तसेच राहिले होते कापायचे, ते तसेच सोडले आणि ते पटकन अगदी कुठे गेले? रस्त्याच्या पलीकडे एक किराणा दुकान होतं. त्या किराणा दुकानाजवळ, त्या किराणा दुकानामध्ये ते फोन करायला त्या ठिकाणी गेले. आणि मर्चंट स्टोअर म्हणजे किराणा दुकान, त्या ठिकाणी फोन लावायला त्या ठिकाणी गेले. आणि त्यांनी काय केलं बघा, ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर. आणि त्यांनी जे काही पीपल नगर बँकेचे जे काही ओनर आहे सेठ गोविंदराम,
शेठ गोविंदराम त्यांचा नंबर लावला. आता कोणीतरी दुसऱ्यांनी फोन घेतला असेल आणि त्यांना कळालं. द सेठ वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही देन? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. ओ, वॉज दॅट सो? त्यांनी फोन लावला, फोनवर कळालं किंवा दुसरा कोणी फोन घेतला असेल आणि त्यांनी सांगितलं की सेठ घरी नाही आहे, आणि मग कुठे गेले ते, असं एक प्रश्न पडला. मग त्यांनी त्या ठिकाणी विचारलं, मग कुठे गेले ते? मग त्यांना कळालं की ते काश्मीरला फिरायला गेले होते. मग तो काय म्हणतात बघा, ओ वॉज दॅट सो, म्हणजे अरेच्छा, हे असं आहे तर. आणि द एल्डरली जेंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट, आणि तो त्यांना अजिबात विश्वास बसला नाही याच्यावर. He hurried back to the barber shop and told Dipchand, the bird has flown. Said Govindram has left town. Definitely it means a collapse. And then he dashed out of the shop making a beeline for his office and checkbook. फोन केला, फोनवर कळालं की त्या ठिकाणी सेठ गोविंदराम काश्मीरला फिरायला गेलेले असं कळाल्यानंतर त्यांचा विश्वास बसला नाही, त्यांचा विश्वासच बसेना. ते घाईनी पुन्हा त्या नाव्याच्या दुकानात परतले आणि दीपचंदला काय म्हणाले बघा, द बर्ड हॅज फ्लोन. सेठ गोविंदराम म्हणजे पहिलं बर्ड हॅज फ्लोन म्हणजे पक्षी उडून गेला. म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं, सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाऊन. ते आपलं हे जे काही गाव आहे ते सोडून पळून गेले. सेठ गोविंदराम आपलं गाव सोडून पळून गेलेत, म्हणजेच नक्कीच कोलॅप्स, म्हणजेच नक्कीच बँकेवर दिवाळखोरीची वेळ आली आहे. आणि ते पटकन ताबडतोब काय झाले, डॅश आउट ऑफ द शॉप. ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडकन बाहेर पडले. डॅश आउट म्हणजे बाहेर पडणे. त्या दुकानातून ते बाहेर पडले आणि सगळी व्यवस्था करायला. अँड The news spread through the bazaar with the rapidity of the forest fire. आता ही न्यूज होती अगदी रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर म्हणजे एखादा वनवा, जंगलाला वनवा लागतो, एखाद्या वनव्यासारखी न्यूज पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, circulated amongst the customer and then spread with them in a various direction to the beetle seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. एखाद्या वनव्यासारखी जी काही न्यूज होती, बातमी, ती पसरली. अगदी म्हणजे कुठून, मर्चंट शॉपपासून, किरकोळ जो काही व्यापारी होता त्याच्या दुकानापासून सगळ्या गिऱ्हाईकापर्यंत पसरली. देन स्प्रेड विथ देम अ व्हेरियस डिरेक्शन, वेगवेगळ्या दिशांकडे ती सगळीकडे पसरली, सगळ्या दिशांकडे. म्हणजेच कोणाकडं, बिटल सेलर जे पानवाले होते, टेलर जे शिंपी होते, द फ्री वेंडर म्हणजे छोटे विक्रेते, हातगाडी चालवणारे फ्री वेंडर, ज्वेलर सोनार होते, आणि बेगर म्हणजे रस्त्यावर बसलेले जे भिकाऱ्यांपर्यंत सुद्धा ही बातमी पोचली. आता त्याच्यामध्ये एक भिकारी होता बघा, त्याचं नाव होतं ओल्ड गणपत द बेगर. एक भिकारी, एका पायाने तो लंगडा होता. हॅड अ क्रुक्ड लेग. क्रुक्ड लेग म्हणजे काय, एक वाकडा असलेला पाय म्हणजे लंगडा आपण त्याला म्हणूया. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. आता स्क्वॅटिंग म्हणजे काय, ऑक्युपाईंग म्हणजे तिथेच राहणे. नेहमी तो काय करायचा, आपला अनेक वर्षापासून आपला पाय मुडपून त्या ठिकाणी त्या पेवमेंटवर भीक मागायचा. अल्म्स म्हणजे काय, भीक मागायचा. भीक मागत असलेला तिथं त्या फुटपाथवर असायचा. इन द इव्हिनिंग समवन वूड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. आता बॅरो मीन्स दॅट इज अ कार्ट. एक काहीतरी हातगाडी वगैरे आणायचे, हातगाडीवर त्याला ठेवायचे, संध्याकाळी कोणीतरी यायचं, हातगाडीवर त्याला घेऊन जायचं. आणि त्याला कोणीही चालताना पाहिलं नव्हतं. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. कोणीही त्याला चालताना पाहिलं नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. त्याला कोणी अजून पाहिलेलं नव्हतं त्याच्या पायांवर चालताना, पण जशी त्यांनी ही
बातमी ऐकली की बँक बुडाली आहे किंवा बँक बुडत आहे, बुडत खाती निघाली आहे, आणि हे ऐकताच गणपतनी उडी मारून आपल्या पायावर उभा राहिला आणि अक्षरशः बँकेच्या दिशेने चक्क जोरामध्ये धावत सुटला. आणि हे पाहून सगळी जी काही लोकं होती ना, ते अगदी त्यांना खूप आश्चर्य वाटलं. गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. गणपतनी सगळ्यांना काय केलं, आश्चर्यचकित केलं. कशामुळे? लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट द टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. आणि तो पळत सुटल्यामुळे सगळे लोक आश्चर्यचकित झाले. नंतर समजलं, इट सून बिकेम अ नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन अ सेविंग. नंतर समजलं की बँकेमध्ये त्याचे 1,000 रुपये सेविंग जमा करून ठेवले होते.